sports news, political news, daily news, India Now News, तेज और सही खबर। नमस्कार दोस्तों, मैं सैयद अमन और आप देख रहे हो इंडिया नाउ न्यूज। मुंबई के कुर्ला ईस्ट में मेन रोड पर खुदाई की वजह से लोगों को हो रही है काफी परेशानी। रोज हजारों लोग इसी रास्ते पे काम पे जाते हैं, लेकिन अभी यहाँ पे लंबा जाम लगा है। सबसे बड़ी दिक्कत यहाँ पे कोई भी ट्रैफिक कंट्रोल नहीं है, ना कोई वॉचमैन है, ना कोई पुलिस वाला, जिससे कभी भी किसी के साथ बड़ी दुर्घटना हो सकती है। हमारे रिपोर्टर महिपाल गाटे मौके पर मौजूद, उन्होंने वहाँ के लोगों से बात की, उनकी सारी परेशानी सुनी और पत्रकार मनोज शिव सागर से भी बातचीत की। चलिए सीधा चलते हैं महिपाल गाटे जी के पास। नमस्कार, इंडिया नाउ न्यूज रिपोर्टर महिपाल गोपाल घाटे। आज मुंबई कुरेशी नगर रोड, सम्राट अशोक मार्ग इथे वाहनांना होणाऱ्या अडचणीमुळे बीएमसीचे जे काम चालू आहे त्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे जे नागरिक त्रस्त आहेत त्यांचा आवाज उचलण्यासाठी आपल्यासोबत आपल्या कुर्लावासीय रहिवासीय संपादक, लहुगड संपादक माननीय विजय क्षीरसागर हे बीएमसी कार्यकर्ता आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेला दोन शब्द आवाहन करत आहे। त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊया। नमस्कार साहेब, आपलं नाव सांगा आणि आपली काय अडचण आहे ते सांगा। नमस्कार, मी विजय जीवाजी क्षीरसागर, लवकर संपादक, सध्या राष्ट्रीय स्वराज्य पार्टी पक्षप्रमुख या नात्याने मी इकडून जात असताना अचानकमध्ये इथं काम चालू आहे ते बघून आणि इतकी ट्रॉफिक का झाली या अनुषंगाने मी कुरेशीनगर या भागामध्ये आलो। तर कुरेशीनगर भागामध्ये इथं कसल्याही प्रकारचा कुठलाही बोर्ड लावलेला नाही किंवा कुठलेही इथं अपघाताला बळी पडेल अशा प्रकारचं काम चालू आहे। कुणाच्या फंडातलं काम चालू आहे, आमदाराच्या फंडाचं काम चालू आहे, नगरसेवकाच्या चालू आहे का बीएमसी स्वतंत्र करते असं कुठल्याही प्रकारचं न दिसता इथं फक्त आणि फक्त काम चालू आहे। परंतु इथं कुठल्याही प्रकारची योजना नाही, कुठल्याही कर्मचाऱ्यांना तिथं ते जेसीबी चालवतात त्यांच्याकडे कुठलं साहित्य नाही, त्यांच्याकडे कुठला पुरावा नाही, त्यांच्याकडे कुठले परमिशन नाहीत की कसल्या प्रकारचं काम चालू आहे हे अद्याप कळलेलं नाही। महानगरपालिकेचा हा जो भोंगळ कारभार आहे त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि असे भोंगळ कारभार करणारी महापालिका मला वाटतं एलवार्डमध्ये हा प्रकार घडत आहे आणि या प्रकाराला तात्काळ आयुक्तांनी याच्यावर लक्ष देऊन इथल्या लोकांची ज्या समस्या आहेत या समस्यावर निवारण केलं पाहिजे। इथं आज ट्रॉफिकमुळे इतके हाल होत आहेत, इतक्या लोकांचे एखाद्याचा जीव जाण्याची वेळ या ट्रॉफिकमुळे होते। इथं खड्डे खणून ठेवलेले आहेत, बरेच तुमच्या पाठीमागे दिसत आहे इथं खड्डे खणलेले आहेत। एखाद्या वेळेस रात्रीचं जर एखादा बाईकवर जात असेल आणि त्या याच्यामध्ये जर तो पडला तर तो जिवंत वाचू शकत नाही, अशी प्रकारची अवस्था या कामामुळे झालेली आहे। तरी या कामामध्ये कुठल्याही प्रकारची सेफ्टी नसल्या कारणाने हा जो कंत्राटदार कोण आहे त्याच्यावर तातडीची कारवाई करावी आणि त्या कंत्राटदाराचं काम रद्द करण्यात यावं आणि हे काम जे कोणी घेतलं असेल ते तात्काळ लवकरात लवकर करण्याची त्यांच्याकडून हमी घ्यावी आणि या लोकांना संरक्षण द्यावं, या लोकांसाठी रस्त्याची योजना करावी